तर तिकडे नागपुरातल्या गांधी गेटजवळ सकाळपासूनच शिवप्रेमी दाखल झालेत। शिवप्रेमींनी ढोल ताशांच्या गजरात अवघा परिसर हा दुमदुमून सोडलाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत नागपुरातून थेट आपले प्रतिनिधी संजय तिवारी जोडले गेलेत। संजय, आज देशभरात शिवरायांचा जन्मोत्सव हा अगदी उत्साहाने साजरा होताना दिसतोय। नागपुरात सध्या कसं वातावरण आहे, कसा जोश आहे? नागपुरात पहाटेपासूनच महाल परिसरातील गांधी गेट हा जो भाग आहे इथे गर्दी फुलली आहे आणि आपण पाहू शकतो की अजूनही तरुणाई विशेषतः नवयुवकांची गर्दी इथे दिसते आणि हे जे तरुण आहेत हे इथे या कार्यक्रम स्थळातून जायला तयार नाही आहेत। अजूनही गर्दी वाढतेच आहे आणि सकाळी इथे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती आणि तिथून त्यानंतर दुग्धाभिषेक, माल्यार्पण, आरती आणि प्रसाद वितरण असा सगळा कार्यक्रम झाला आणि अजूनही आपण पाहू शकतो की इथे शिवरायांच्या वेशभूषेमध्ये घोड्यावरती तरुण आलेले आहेत आणि ते स्वतः वेगवेगळ्या नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून हे तरुण आलेले आहेत आणि ते घोड्यावरून शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत आहेत आणि इथे लहान मुलीसुद्धा आहेत। लहान मुलांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। आपण तिच्याशी बोलूया। पारंपरिक वेश परिधान करून, काय नाव आहे तुझं? आनंदमयी। बरं, सकाळी किती वाजता उठली होती आणि इथे यायचं नटून थटून काय ठरवलं होतं? 5 वाजता। 5 वाजता। तर आपण पाहू शकतो इथे लहान छोटे शिवाजी यांच्या वेशामध्ये सुद्धा लहान लहान बालकं इथे आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय नाव आहे याचं? कुश संदीपराव सावळे। अच्छा, आणि अगदी बाल शिवाजीच्या वेशामध्ये आलेले आहेत। काही बोलणार आहेस का? सर्वप्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आणि संपूर्ण हिंदुस्थानालाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण जगाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शिवमय शुभेच्छा। आज महाराजांचा जन्मदिवस म्हणजे फक्त एक जन्मदिवस नाही, आज पूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि मला असं वाटतं तर सगळ्यांनी खूप उत्साहात साजरा करायला हवा आणि आपल्या मुलांनासुद्धा ही शिकवण द्यावं की महाराजांचं जीवन कसं घडलं, त्यांनी काय काय केलं। तर ही शिकवण देऊन आम्ही आमच्या मुलांनासुद्धा आम्ही त्यांच्या एक वेशभूषामध्ये त्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी कसं काय राहावं महाराजांचं। तर बाल शिवाजी इथे आलेले आहेत। पारंपरिक वेशभूषेमध्ये मुली आहेत। तर एकूणच उत्साहाला उधाण आलेलं आहे आणि नागपूरचा महाल परिसरातील, गांधी गेट परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळचा हा संपूर्ण परिसर अगदी तरुणाईच्या गर्दीने फुलून गेलेला आहे। नक्कीच संजय, आजच्या दिवशी शिवरायांच्या जन्मोत्सवाचा सोहळा अगदी उत्साहाने पार पडताना दिसतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।